अरे भाई या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मग काय येतं की नाही आपल्या आगरी कोळी सन्मान सोहळ्याला. तो पण कुठे आहे माहिती का? आगरी कोळी समाज हॉलला, पनवेलला, आपल्या जवळच लोकेशन आहे. तर आरबाईचा सन्मान सोहळा आहे, फुल धमाल आहे. मी तर करतच, तुम्हाला माहिती आहे, जाईल तिथं धान धिंगाणा चालूच असतंय. तर आपला हा ब्लॉग कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा. जायला पक्का आरमोठे हो, कंटिन्यू करायला बिलकुल विसरू नका. असंच माझा ब्लॉग बघत राहा ना, असंच सपोर्ट करा. कारण का मला खरंच सांगते, आमच्या गाववाल्यांचा जितका सपोर्ट आहे ना, तेवढा मला सपोर्ट खरंच सांगते कुठल्याच कलाकारला नाही. तर खरंच आईचा सपोर्ट माझ्या गाववाल्यांचा असू दे. जय आगरी कोळी. आईचा आशीर्वाद तर सदैव माझ्यासोबत आहे. आणि जे माझ्या नंतर एक महिला बचत गट राहिले ते नव्हतं. कारण की त्यांनी महिला बचत गट ठेवत त्या महिला बचत गटाला आम्ही उदो उत्तम गोड गाण्याच्या गायिका त्यांच्या शुभारंभ करत होता. काही कलाकारांचा गरज सावरण्याचा विशेष सन्मान करते. एक उत्तम युट्यूबर हितेश मस्त. तू कसं आहे? एकदम मस्त. भारी दिसत आईच्या गावान, बाराच्या भावान. देवत पनवेल. त्यानंतर देवत म्हणलं तर आता काय सांगावं. देवत एक छोटंसं गाव पनवेल तालुक्यामध्ये. त्या पनवेल तालुक्याच्या देवतमध्ये कसं रायगडच्या क्रिकेट क्षेत्राला भरीव उभारमारे दिला. त्याच गावच्या सर्व महिला बघितल्या. विशेष सन्मान मंत्र्यापेक्षा करता हा ऐतिहासिक सन्मान यांचा आहे. त्यांची कला पाहतो. तर नंतर वेळ बोलतात नाही का, कुठलं गाणं यायच्या अगोदर सांगणार हे गाणं माझं ट्रेंडिंगला येणार. आणि 100% त्यांचं ते गाणं ट्रेंडिंगला येतच. काय माहिती नटराजाची त्यांच्यावरती भरण्यासाठी काम करतात. प्रोफेसर तुम्ही सुद्धा 2 शब्द बोला. खऱ्या अर्थानं एकविरा कलाक्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्था पनवेल श्री बी.के. पाटील फाउंडेशन केळवण आयोजित IKS कला सन्मान 2026. चिमणी माझी उडून गेली. एक घोषण सुंदर असलेलं गाणं ते देखील मी बनवलं. त्याचबरोबर बिचली माझी बांगडी. त्याच नंतर किशात असेल म्हणे मागे लागतील 17 जणी. सोडूजी IKS कला सन्मान 2026 मध्ये ही रायगडच्या उंच क्षितिजावरती चमचमणारी नृत्य तालिका लावण्यवती नाव आहे निकिताताई मानकामी यांचा विशेष सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातो. थँक्यू. या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. चला सर्वांना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. अमन वस्कर खरं तर या कलाकारांसाठी द्यायचं, ज्याला आपण यूट्यूबवरती पाहिलं, ज्याला आपण इंस्टाग्रामवरती पाहिलं, ज्यांना खरं तर सर्व कलाकारांना एकत्र केलं आणि कलाकारांसाठी होणारी कलाकार प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक नाव आहे अमन भास्कर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य अतिथी
शैक्षणिक संस्था पनवेल श्री बी के पाटील फाउंडेशन केंद्राने आयोजित EKS कला संवाद 2024 मध्ये आपल्या रायगडची उंच क्षितिजावरती चमचमणारी तारका देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारी झाली बालू धनगरेना खंडोबाची कारभारी झाली बालू धनगरेना. धन्यवाद. असं वाटलं मला समोर खंडेराय दिसलाय, जबरदस्त आवाज. सृष्टी राहून खरंतर सांगायचं पेशंट खरंतर या महाराष्ट्राला लावून होती नेहा पाटील दिलेल्या खरंतर दिल्लीच्या तटावरती होणारे ते कार्यक्रम ते देखील आपल्या महाराष्ट्रातील पुरंचे कलाकार आपण पाहिले आणि त्यावेळेस केल्यानंतर सांगितलं गेलं की सादर करतो. सभारंगणी आज रंगणी रंग चढू दे कार्या सभारंगणी आज रंगणी रंग चढू दे कार्या तुझ्या कृपेने कार्यारंभिले दृष्टी देई मज ध्येया कृपा करावी दृष्टी धरावी कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्व सहायका करीतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका करीतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणना. विशेष सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करायचा आहे. एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्था पनवेल बी के पाटील फाउंडेशन केंद्राने आयोजित EKS कला सन्मान 2026 आज सोमवारच्या शुभ मुहूर्तावर 25 मे 2026 रोजी आगरी समाज हॉल पनवेल येथे हा खरंतर पार पडणारा एक विशेष सोहळा. लेखन आमचं नाही त्यामुळे ते आम्हाला ज्ञान भर त्यानंतर निश्चितच संस्कृतीताई ठाकूर त्यानंतर त्यांच्या समेत नयनाताई कोहली आणि त्यांचा संपूर्ण हा तांबा संपूर्ण स्क्वॉड बहिरीनाथ कला मंच बेलपाडा उरण यांचा हा विशेष सन्मान आज आमच्या संस्थेच्या मार्फत माध्यमातून केला जातो. मी माझ्या गुरुकडून शिकलो आणि माझे जितके कलाकार माझ्या टीम मध्ये आहेत होऊन गेले. आपण होताना पाहतोय त्याला सर्व कलाकारांना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद संध्याताई वैद्य यांच्यासाठी द्यायचा आहे. तर रंजिताताईंना सांगितलं की प्रेक्षक संस्था पनवेल बी के पाटील फाउंडेशन केंद्राने आयोजित आपल्याकडे पण एक हिरो आहे, तोच म्हणजे आपला गिरीश. हा गिरीश लवकरच कुठल्या तरी चित्रपटाचा हिरो बनावा अशी माझी खूप इच्छा आहे. प्रथम सर्वांना नमस्कार. तेजसबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण तेजस जो कार्यक्रम आयोजनासाठी कार्यक्रम असतो तो, कारण नवीन नवीन कलाकार आलेले असतात आणि त्यांचा सन्मान झाल्यानंतर खरंच त्यांची छाती भरून येतो आणि त्यांना असं वाटतं की अजून काहीतरी करावं, अजून आपल्याला कुठला तरी पुरस्कार भेटेल. तर खरंच तेजस तुझं मनापासून आभार. आपल्या कलाकारांना असंच कार्यक्रम ठेवतो आणि आम्ही सतत तुझ्या सोबत असणार आणि आपले सर्व कलाकारांना सपोर्ट करा. छोटे मोठे मित्रांनो बघू शकता आमची गाववाली भेटलेली आहे. काय काय आणलं विकायला? अरे जाऊ दे, विकायला आणण्यापेक्षा तुम्ही किती काय काय घालला ते सांग. काय काय घालला त्यानं? काय काय डॉक्टर विकला खाल्ला होता? त्यांच्याकडे वाटत नको नको, तुझ्या समोर 2-2 बॉक्स आहेत. काय साबली? जाऊ दे चल पहिले. काय आला?
रायकर आणि गावातील असणाऱ्यांचा विशेष सन्मान आपण पाहतो. बाईची सोय बघ काय बघायला आलाय. मस्त आहे ती वाली भारी दिसते. का वाईट घालताय. आगरी समाजातील पहिली लावणी संग्रामने नाव आहे सानिका कोटेकर यांचा विशेष सन्मान. चला आगरी मुली कराडे बांधवांना हात मोकळे करून आपल्या समाजाच्या नृत्य तालिकेसाठी जोरदार प्रतिसाद सन्मान द्या. सानिका कोटेकर यांच्यासाठी ई के स्वतःचं काम झालं चाललं बरं लोकांचं ए गिरीश ए गिरीश स्वतःच्या वेळी सगळे टाळ्या वाजवल्या बस ना जरा मी येल्या स्वतःचं काम झालं चालला दलिंद्रचं नावाला आग लागली. योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ओम नमो पार्वती पते. आवाज होता माझ्या कलाकारांना कमी देखील जमणार नाहीये कारण की त्यांचा विशेष सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. रोहित दादा आणि त्यांच्या समेत तेजस त्यांच्या मायेचा वस्त्र अलंकार करतात. मायेची उदार शाल प्रेमाचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ कार्यक्रमाची पूर्ण सन्मानाची नांदी. खरं तर हा रायगडच्या उंच शिखरावरती चमचमणारा हा खरं तर चमचमणारा सितार आहे. नाव आहे शेखर पाटील पेंदर. एक युट्यूब स्टार त्यानंतर रील स्टार शेखर पाटील यांचा विशेष सन्मान. एकविरा कलाक्रीडा सामाजिक संस्था पनवेल श्री बी के पाटील फाउंडेशन केलवने आयोजित EKS कला सन्मान 2026 मध्ये तर विशेष सन्मान प्रमिलाताई म्हात्रे यांच्या पवित्र शुभास्ते अंगावरती मायेची उदार शाल करण्यात जाते. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ कार्यक्रमात एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्था पनवेल बी के पाटील फाउंडेशन केलवणे आणि आपले लाडके तेजस दादा यांच्या कार्यालय खरं तर दादा जा कारण की आजकाल आपल्या नागरिक कोळी समाजामध्ये आणि बहुतेक समाजामध्ये भरपूर युट्यूबर रील स्टार सिंगर कलाकार ॲक्टर सर्व आहे. जे सर्व काही आपण कोणाला म्हणजे छोटं समजू नका कारण की कलाकार हा कलाकार असतो. त्याची कला तो कधीही दाखवू शकतो. म्हणून कोणालाच आपण बोलू का हा मोठा आहे हा युट्यूबर मोठा आहे हा सिंगर मोठा आहे. त्याच्यासाठी थोडं टाळ्या झाल्या पाहिजे. आपण EKS कला सन्मान 2026 मध्ये हा विशेष सन्मान चिंतामणी शिवडीकरांचा हा आदरपूर्वक सन्मान मायाची उदार शाल प्रेमाचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ कार्यक्रमाची बोर्ड सन्मान दिला. चालली का त्यांचा सन्मान झाला तर काय चालली बाय. थांबून ठेवलंय. पुढील सन्मान हा आमच्या समाजातील एक सुप्रसिद्ध गायिका आहे तेजश्री पाटील आणि ज्या स्वतः ट्रेंडिंगला झाला त्यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. रंजिता पाटील यांच्या हस्ते जा जा अल्बम देखील आम्ही त्यांचा गावाचा पहिला अल्बम म्युझिक अरेंजमेंट आम्हीच केला होता आणि माझ्या होली महोत्सव बघू शकता सुकी मच्छी
घे मावरा ए चिंतामणी मामा काय घेत चिंतामणी मामा काय घेत अगं पापलेट वाली होते डिस्कशन झालं आता 2 मिनिटं अगोदर काय त्यांना विचार जाऊन खूप महत्वाचं डिस्कशन काय एकदम स्पेशल विचार काय झाला बोलला काय आता मगाशी डिस्कशन काय झालं सांगा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 2 ह्याच्यामध्ये कंपार्टमेंट आहे का त्या डब्यामध्ये ते कंपार्टमेंट नाही ते बोलतात मला वाटलं बारमध्ये जसं मीठ वगैरे टाकायला आहे तसं म्हटलं बारमधली सारखी बाटली पाहिजे 90 अरे कुठेतरी मामा सोड काहीतरी जाईल तिथं मामा इज्जत घालवतो संसार कसला करत संसार कसला करत असल संसार कसला भारी ना संसार कसला भारी चिंतामणी मामा संसार कसला करशील तू संसार आम्ही कुठे बोलतो 2 सांभाळल्या ही जुनी परंपरा सगळी जुनी माणसं आहे एकच बायको घेऊन जावाला आता नवीन पिढी नाही का 2-2 पोरी घेऊन फिराय एक वचनी एक पत्नी एक बाणी अरे वा तुम्ही तर लय भारी नाचलेले आहेत तुमच्या गाण्यात काय मांजर बोक्याची जोडी एक नंबर आहे आजोबा मग तो गाणी आहे ना मांजर बोक्याचा याही त्याच्यात ऍक्टिंग केलेली आहे एक नंबर केले बाबा सॉलिड सल्यूट आहे तुम्हाला सल्यूट या वयात तुम्ही असं काम करता वय किती आहे बाबा 82 मी आवरी जगन का तुमच्या एवढी जुना संस्कार जुना खानापिना असेल तर नक्कीच जगन का नाही बाहेरचा नाही खाल्लं पाहिजे फक्त बरोबर का नाही शेतकरी माणूस आहे बाबा मी बाहेरचं जास्त काही नाही फक्त घरांचा मग चालू आहे यो का शूटच चालू आहे रश्मिता पोपेटा टाका युट्यूबला तुम्ही दिसाल मग रश्मिता पोपेटा टाका सबस्क्रायबर करा जायला होऊ दे का होईल द्या चलो कुठे चाललो निकलेश कोणाला येतस जिच्या आवाजाचा ठरका आणि क्या बात है आदरपूर्वक सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये स्वीकारायचा आहे मस्ती भरे सभा या कार्यक्रमाचे सर्व तर समाधान भोपेकर यांचा विशेष सन्मान आज या कार्यक्रम मुख्य व्यासपीठावरती केला जाईल एकविरा कला सामाजिक 23 मध्ये आज त्यांची सामाजिक टीम आपल्याला पाहायला मिळाली कृपा परदेशी सचिन पाटील यांना ज्यावेळेला डान्स केला ओंकार दिव्यानी दीपिका यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो त्यांचे पाहायला मिळाले चला तेजस दादा आपण तू कुठे चुकलेला विशेष आवाज साऊंड सिस्टम कुठे राहिलेला मोरया एकविरा माता की पुढे जाण्याची वाटचाल त्या करेल तो पुढे जाऊ शकतो
की कलाकार कसाही असो, छोटा असो किंवा मोठा असो, जर तुम्ही जर कलाकाराला पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर तो नक्की कलाकार पुढे जाणार. आणि ते ओळखतात आणि खूप छान त्यांनी आज अँकरिंग केलेली आहे. भरभरून त्यांचे मनापासून धन्यवाद माझ्या वतीने, तेजसच्या टीमच्या वतीने. जरा जोरात टाळ्या. एवढा नाश्ता बिश्ता खाल्ले, पाणी पिले तरी समाधान एकविरा कलाकार सामाजिक शैक्षणिक संस्था पनवेल लिपीचे पडे फाउंडेशन चळवळ आयोजित EKS कला सन्मान 2026 खूप मजा आलेली आहे. हा ब्लॉग आता मी ते स्टॉप नाही करते, थोडा आम्ही बातचीत करू, त्याच्यानंतर मग आम्ही ब्लॉग संध्याकाळी माझा बापूस कसा आहे ते सांगायचं. तर काही जितका लांब राहू ना तितका जवळ राहू असं मला वाटायला
गोष्ट वेगळी आहे आणि रोज भेटण्याची ही गोष्ट एक वेगळी आहे. तर लयच बरं भेटूया लवकरच नक्कीच. बिलाचा प्लॅन करतात, दलिंद्री मेली माकरा आणि कॅन्सल पण हीच करतात. त्यांचा करू उद्या जायचं आहे ना संध्याकाळी. काय बोलशील? तर बाई तुम्हाला माहितीये का, खरंच मला आजपर्यंत मला कोणी फुल नाही दिलं आयुष्यात, पण या पोरीने मला फुल दिल्यानंतर मला लव्ह यू बोलली. बाय खरंच तू अशीच पुढं जा. माझ्यावरती एवढा प्रेम करता ना, आईचंच प्रेम करा. कधी चुकला मागला तर माफ करा. खरंच आता फुल कशाला घेता, मला दिलाय ना नावाला आग लागली तुझे. बाय पकी मोठी हो. नमस्कार मित्रांनो, सेकंड फुल मला हिच्याकडून आहे. थँक्यू सो मच. असंच प्रेम करा माझ्यावर, व्हिडिओ बघा, शेअर करा. टाकले नाही. कुठले आहेत तुम्ही? खारपाडा गाव. मी खारपाडा, माझी आई खारपाड्याची आहे. पाटलांच्या घर शेतात घर आहेत ना, समजला. आता मी ब्लॉग बंद करतो. हे खारपाडे गावाचे आहेत. दादा तुमचं नाव काय बोललात तुम्ही? रमाकांत घरत. तुम्ही माझे व्हिडिओ बघितले कधी? काय कसं वाटतं तुम्हाला माझा अनुभव? म्हणजे मी बोलते कसं बोलते, काय वाटतं तुम्हाला? मस्त आवडतात मला व्हिडिओ. अरे बाबा थँक्यू. असंच सपोर्ट करा मला लास्ट पर्यंत, असंच प्रेम मिळू दे. जय एकविरा. आज जो कार्यक्रम होता तेजस पाटील मान कलाकारांचा मान. अरे तू खाल्लाय ना, जर जोरान बोल ना. आज नावाला आग लागली मी इल्याची. आज तेजस पाटीलच्या वतीने जो मान सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेल्याबद्दल आमच्या विनंतीला मान देऊन रश्मिता पोपेटा ही आल्याबद्दल तिचे खूप खूप आभारी आणि तिचा मान सन्मान येथे झाला त्याबद्दल सुद्धा तिचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. पुढे जातचा जी काय मदत लागेल ती आमच्या थ्रूनी. भावा तुमचा आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे, प्रेम आहे, तोच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खास करून हा गमच्या शर्यतींचा आणलाय घाम पुसा. काय सांगते तू? कसा वाटला तुला बा? गेल्या वर्षी फुल मजा केली आपण. फुल पायाला चाका बांधलेली, असं नाचलेलो का नाही र? यावर्षी काय सांगू तुला, लेट आले ना, लेट झालो शेट. कसं वाटलं तुम्हाला? खरंच त्यांचा नेहमी कार्यक्रम असल्यानंतर मला पहिलं आमंत्रण असते की रश्मिता नाही तू आमच्या कार्यक्रमाला आलीच पाहिजे. आणि मी यांचा कार्यक्रम कधी न चुकवता येते. यांचा कार्यक्रम विचुंबे गावामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला पण कार्यक्रम होत आहे. खरंच अशाच कार्यक्रम तुम्ही करत जा आपल्या आगरी कोळी समाजाच्या भूमिपुत्रांना, असा आमचा पण सपोर्ट असेल. थँक्यू सो मच. काय बोलायचंय तुम्हाला? माझ्या प्रोडक्टचं आहे ना, हे करायचंय मला, त्यामुळे तू कधी येतेस ते सांग मला. तुम्ही सांगा. मुलांचा प्रेम बघून मला एवढा आनंद. मलासाठी तिची मम्मी नसेल बघत पण पहिली व्हिडिओ आज एवढी फुलं भेटलेत ते घरी जाऊन फक्त माझ्या आईशीने बोलायला ना पाहिजे तुला फुलं कोणी दिलेत. तुमचा आता कपलेला आहे ब्लॉग. ज्या आईला अजून किती बघता तुम्ही. चला झोपाचं आहे का नाही काय ग?